मी सीमा रावसाहेब देशमुख, वार्ड क्रमांक 15मधून मधून मी उभी आहे. प्रचंड मतांनी येईल त्या 2 तारखेला मला विजयी करा. वार्ड क्रमांक 15 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सीमाताई रावसाहेब देशमुख ह्या आहेत आणि त्यांच्या वतीनं त्यांचे चिरंजीव नीरज भैया देशमुख आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. या ठिकाणी वार्ड क्रमांक 15 आपल्या आई, आपल्या मातोश्री उमेदवार आहेत आणि आपण या ठिकाणी प्रचार अगदी मन लावून करत आहेत. डोअर टू डोअर आपला प्रचार सध्या सुरू आहे. कसा प्रचार करतायत आणि कसं आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं? सध्या आपण डोर टू डोर सगळ्यांना भेटत, कारण की जे काही आपले संबंध आहेत जुन्या वारसापासून, की सगळ्यांचं मनाला आत्ता आपण थांबलो, आता आपल्याला कुठंतरी काहीतरी आहे, चांगला एक माणूस पाहिजे आपल्याला समजा. तर त्या विचारानं आपण विचार केला कुठंतरी बा चला आहे आपल्या वार्डात जे प्रभाग 15मध्ये आहेत संबंधित लोक आपले, किंवा ते सगळे जे 15मधले जे आहेत हे सगळे जुने, आपला जन्म होण्याच्या आधीपासून राजकारण बी त्यावेळेस नव्हतं त्या काळात, त्यावेळेसपासून आपलं हे ह्यांचे संबंध नाते होते आपले जे काय आहेत मित्र कंपनी हे ह्यांच्यासाठी कुठेतरी काहीतरी करावं. कुठेतरी आपल्याला आपल्या स्वभावामुळं म्हणा, कोणत्या जे वार्डातले मतदार आहेत त्यांच्या प्रेमापोटी म्हणा, त्यामुळे कुठेतरी आपण एक विचार केला होता की बाबा तुतारी हा चिन्ह आपल्याला घेऊन, कारण की तुतारी चिन्ह म्हणजे असं आहे की सगळं म्हणजे आकडपकड जातीचा एक ते चिन्ह आहे, सिम्बॉल आहे. आणि त्याच्यामध्ये सगळी माणसं असे मान सन्मान देऊन, सगळ्यांना चांगलं बोलून, गरजूंना जे तिकीट वगैरे देऊन सहकार्य करून त्या पद्धतीनं आपल्याला हे तिकीट भेटलं. आपले राजाभाऊ फड झाले, दीपक नाना झाले, आत्ता उमेदवार ते सध्या नगराध्यक्षसाठी, पुन्हा बजरंग बाप्पा झाले, रायसाहेब देशमुख झाले, आमचे जीवनराव देशमुख काका, हे जे आहेत ह्यांच्या सहकार्यानं आपल्याला त्या लाभ भेटला समजा कार्य करण्याचा. 15 मधून आपल्या मातोश्री निवडणूक लढवत आहेत, तर काय या प्रभागामध्ये कोणत्या प्रमुख समस्या आहेत आणि त्यावर कसं आपल्याला काम करायचे? समस्या भरपूर आहेत, कारण जे काही आधी पहिले नगरसेवक होते त्यांनी नवीन एक वर्षभर एक जनतेला विश्वासात घेऊन नवीन तर वर्षभर असं म्हणजे आपण म्हणतो ना की असं बोलून पोटात शिरून काहीतरी लालूच देऊन ह्या गोष्टीनं करून एक वर्ष त्यांनी एक थोडंसं नॉर्मल म्हणजे काही काम केलंच नाही, पण एक त्यांचं एक पदाचा एक अपमान होण्या म्हणून आपण बोलतो, जसं ते पदाचे ते कामाचे नाहीतच. येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी मतदान आहे. आपल्या मातोश्री तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहेत, तर काय आवाहन करायचे मतदार बांधवांना? मतदार बांधवांना सगळ्यांना हीच विनंती की तुतारी ह्या बटनावर बटन दाबून चांगल्या मताने विजय करावं हीच विनंती करतो. आणि जे काही जनतेचा आपल्या वार्ड प्रभाग म्हणून असेल की ते आपण पूर्णपणे विकास करायचा ठरवलं आहे. त्यासाठी जे आपले फ्रेंड सर्कल आहेत किंवा मित्र कंपनी आहे किंवा सिनियर आहेत आपल्या जवळचे हे ते, म्हणजे त्यांनी आपल्याला एक ॲम्ब्युलन्सचा एक विचार दिला होता आणि त्यांच्यामार्फत आपल्याला ॲम्ब्युलन्स की बाबा आम्ही आहेत तुला आम्ही मदत करू म्हणून आपण ॲम्ब्युलन्स समजा त्या प्रकारे आपल्याला त्यांनी दिलेली आहे. म्हणजे सध्या सुरू आहे तुमची ॲम्ब्युलन्स? सध्या म्हणजे सध्या सुरू नाही, आपल्याला सध्या आणली आपण, त्याचं काम चालू आहे ॲम्ब्युलन्सचं स्टिकर वगैरे हे तिचं चालू आहे. तर त्यांनी आपल्याला दिलेली, कारण की वार्डासाठी आत्तापर्यंत कधी काही भेटलंच नाही आहे. जे आज भेटले ते फक्त आपल्याला ॲम्ब्युलन्स हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण वार्डामध्ये आपल्याला प्रभागामध्ये 15मध्ये आज आलेली आहे. आणि ती आपल्या सर्व जनतेसाठी वापरायची? सर्व जनतेसाठी, असं काही नाही आहे. बघा या ठिकाणी वार्ड क्रमांक 15 मधून या ठिकाणी सीमाताई रावसाहेब देशमुख ह्या उभ्या आहेत आणि येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी त्यांचे चिरंजीव आणि त्या स्वतः देखील त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. निश्चित या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जनता त्यांना कशा पद्धतीनं साथ देऊन त्यांना विजयी करेल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे.
कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.